पिशवी घेतली एवढी ती काय त्याच्यानं सांगणार नाही मी. तर आता मी चाललोय तिकडेच, किती वेळ लागेल काय माहीत नाही. गाडी बाई येते का एकदम रस्त्याच्या मधोमध गाडी लावून गेलाय कोणी, काय बोलायचं बघा. एकदम मध्ये आहे, या साईडला पण जागा आहे, या साईडला पण जागा आहे बघा, मध्ये लावून गेलाय कोण गाडी. किती हुशार माणसं. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. सो गुड मॉर्निंग मंडळी. आणि या चहा प्यायला आता आपण चहा पितोय आणि नंतर मग आपल्याला थोडंसं काम आहे पीसीवर, ते करू. एका फ्रेंडचं काम आहे, ॲक्च्युली मला कंटाळा येतो खूप, बट फ्रेंडचं काम आहे तर करून त्याच्यानंतर आपल्याला पेंडला सुद्धा जायचं आहे. सो गाईज आता चाललो आहे मी पेंडला. आता वाजले दुपारचे 2. आज तर संध्याकाळचं आहे, बट माझं थोडं काम आहे. पिशवी घेतलं एवढी ती काय त्याच्यानं सांगणार नाही मी. तर आता मी चाललो आहे तिकडेच, किती वेळ लागेल काय माहीत नाही. शक्यतो घरी पण येईन आणि नंतर जर म्हटलं तर क्लासला कसा काम होते त्याच्यावर आहे. आणि काम थोडा पर्सनल आहे त्याच्यामुळे लवकर चाललो आहे जरा. चला. सो पब्लिक आता आपण निघालो आहे, गावातमध्येच आहोत अजून. आणि एक 20 मिनटात पोचू आपण पेंडला. तर बघूया काम होतं आहे काय आपला आजचा. आणि गावातून समोरला तर मस्त वाटतं आपल्याला. कुठे गाडी बाई येते का एकदम रस्त्याच्या मधोमध गाडी लावून गेलाय कोणी, काय बोलायचं बघा. एकदम मध्ये आहे, या साईडला पण जागा आहे, या साईडला पण जागा आहे बघा, मध्ये लावून गेलाय कोण गाडी. किती हुशार माणसं आहेत, काय बोलायचं. म्हणजे मी रोडवर गाडी चालवतोय की नांगरलेल्या शेतान गाडी चालवते मला समजत नाही. बघा नांगरलेलं शेत बरं आहे बघा, नांगरलेलं शेत अक्षरशः. काय याच्यावर बोलायला तरी लाज तरी कसली आहे. बिंदास भाई बोला याच्यावर, कोणला काय सगळीजण शिवायचं जातं नाही याच्यावर मला माहिती आहे, पण कोण असं बोलत नाही उघडपणे. हे बघा, हे बघा काय सगळं नांगरलेलं शेत आहे बघा, काय बोलायचं. सो गाईज आता आपण आलोय बघा, कुठं आलोय तुम्ही. महेश दादा नवीन शिफ्ट झाला आपल्या इथं, त्याच्यामुळे आता आपण इथं आलोय. दरवेळी त्या शेववेलीवाल्याशी इथं भेटायचा, तर आता आपल्या मोबाईलचे दुकान डायरेक्ट प्रॉपर भेट आहे. तर आपली वस्तू घेऊन आलोय आपण, त्याची तर देणार आहे. त्याचा बरं काहीतरी बरं त्याचा जुगाड कर काहीतरी. त्याचा कॉल चालू आहे, त्याचा कॉलवर त्याचा दिवस जात आहे. खानचा माणूस कसं काय एवढा कॉलवर बोलू शकतो भाई, काय सांगू शकत नाही. त्याचा नाद नाही बघा, तो मलाच दाखवतोय कॉलवर. कोणला तरी कोण असेल तो मलाच बघत असेल बघा. सो गाईज तर आता आपण आलोय कॅफेला. एकटाच आहे तर काय टेन्शन नाही. तर मी आता मागवलं काय माहिती आहे का, मी आता तुम्हाला दाखवतोय काय काय मागवलं मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा, मी आता मागवलं एक बर्गर आणि एक कुक्का विथ थंडर. तो थंडर आपला थोडासा आत गेलाय, तुम्हाला दाखवतो बघा. थांबा कसं झालं आहे ते. हे बघा, ही आईस्क्रीम पूर्ण गेले आतमध्ये. आणि एक मस्तानी मागवले, तिथं काय अजून आली नाही. तर मी तुम्हाला खाऊन सांगतो की टेस्ट कशी आहे ती. आणि गाईच आता आहे ना, मी अजून काही खाल्लं पण नाही बघा. बर्गर तर अजून तसंच आहे साईडला. आणि तेवढं आपली मस्तानी आली बघा. मी ड्रायफ्रूट मस्तानी मागवली होती आणि ती कशी बघूनच एवढी छान वाटते ना, शपथ सांगतो. आणि आता आपण पहिली सुरुवात बर्गरवरून करणार आहोत. याला बर्गरला केला आहे उलटा आणि याच्यावर आपण टाकणार आहे सॉस. आहे का बाई. आणि याच्यावर पण टाकणार आहोत पेरी पेरी बर्गर मागवला मी. आणि आता मी याला परत पॅक करणार आहे. आता आज मी गिम्बल पण नाही आणलं आणि एकटाच आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते जरा फोन पकडायला. सो आता आपण याला असंच ठेवूया. आणि उलटी साईड आहे, आता मी त्याला सरळ करतो. सो गाईज आता आपण टेस्ट करणार आहोत कसा लागते तो. टेस्ट तर छान आहे मंडळी. आणि आता मी मस्तानी टेस्ट करणार आहोत, मस्तानी कशी लागते ती. ठीक आहे चला. भारी एवढी तर नाही मला आवडले, बट ठीक आहे. पण बर्गर मस्तानी म्हणजे 10मधनं 6. बर्गर 10 आउट ऑफ 10, एक नंबर. आता झालं आहे खाऊन माझं आणि मी आता चाललो आहे इथून. खरं सांगू तुम्हाला एक सिक्रेट, त्या मस्तानीमधली चेरी सोडून मला काहीच नाही आवडलं. फक्त ते चेरीलाच मला चव लागले. एक जेन्युइन रिझल्ट देते मी, फक्त चेरी मला आवडलं आहे बस. मी गाडीला बघा कशाला फुलं लावले ते, कारण की गाडीच आपली सध्या तरी गर्लफ्रेंड आहे. अजून तरी कोण नाही, सिंगल आहे तर काय बोलायचं आता आपण. म्हणून गाडीलाच मी फुलं दिलीत बघा. कसं किती छान वाटतात. गाडीच पहिली गर्लफ्रेंड आहे, अजून तरी दुसरी कोण अजून आली नाही आपल्या आयुष्यात. आता आपण पोचलो आहे
आपल्या क्लासच्या इथं बघू शकता. आमचा क्लास तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा, फर्स्ट फ्लोअरलाच आहे क्लास आमचा. बाहेर असं लावलेलं आहे सर्व बोर्ड वगैरे. इथं क्लासमध्ये आता कोण कोण आलं आहे की नाही तर बाहेरूनच दिसेल आपल्याला. स्टुडंट तर कमी वाटतं म्हणा. तर आपण आता जाणार आतमध्ये. आज कमी दिसतात पोरं मला, तर बघूया. तो गाईज आता आपण क्लासमधून सुटलो आहे आणि बाजारातून जाऊ थोडी मस्ती करत करत, कारण की लोकांच्या रिॲक्शन पण बेकार भेटतात. तर आपण आता बाजारातून जाऊया. चला, मी हेल्मेटला करेन की आपला फोन माउंट करेन आणि मग बाजारातून जाऊ. हेल्मेटला लावलं आहे आता आणि आपल्या राणी जाऊ लागली. बघा कशी बाईक दिसतं एकदम कडकमध्ये. तर आता आपण डायरेक्ट काढणार आहोत हिला आणि डायरेक्ट जाणार आहोत. बाजारातून जाऊ की नको जाऊ तर मला प्रश्न तर पडला आहे. पण ठीक आहे, चला आता आपण आपली गाडी काढू आणि जाऊया. पहिले इंडिकेटर बंद करून घेतला. आणि तर मी आता थोडंसं फोन आहे ना असं वरती घेतो, कारण की आता आहे ना रिॲक्शन जाम बेकार भेटतात लोकांच्या. तर सो आता आपण जाऊया, बघूया. आणि आज थोडी गर्दी कमी वाटते मला. आपण बाय साहेब तिकडे पोलीस काका आपले उभे आहेत, तर आपण इकडूनच कल्टी मारूया. तिकडे जायचं नाही आपण. लोक पण रॉंग रूटनी यायला लागलेत बघा. आता भाई डेंजर काम आहे. सो आपण पण काय आता नाटक करत नाही. त्या साईडला तर भाई फुल ट्रॅफिक बघा ना भाई. इकडं या साईडला पूर्ण तिथून ट्रॅफिक लागलं इथपर्यंत. तर बरं झालं नाही तिकडे गेलो. आपण घरी गेलेला बरं. आईच्या गावात बरी आठवण आली मंडळी. आपल्या महेशाकडं वस्तू ठेवलेली होती, ती घ्यायची होती. फायनली इथे आलो आणि आठवण आली मला. ॲक्च्युली माझ्या लक्षातच नव्हती गोष्ट, पण इथे आलो आणि सडनली आठवण आली मला आता. तर आता आपण तिथेच जाऊया. महेश दादाकडून वस्तू पण घेतलेली आहे आणि आता आपण पुन्हा परत निघालो इकडून घरी जायला. सो आजचा काय एवढा इंटरेस्टिंग अशी काही गोष्ट झाली नाही. सिम्पलसा व्लॉग होता. आय होप तुम्हाला आवडेल. सो आज इथंच एंड करतो आहे मी व्लॉगचा. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.